बछेंद्री पाल माउंट एवरेस्ट पर चढ़ने वाली प्रथम भारतीय महिला है। 23 मई सन 1984 में इन्होंने माउंट एवरेस्ट फतेह किया था। वे एवरेस्ट की ऊंचाई को छूने वाली दुनिया की 5वीं महिला पर्वतारोही हैं। इन्होंने यह कारनामा 23 मई 1984 के दिन 1:07 पर किया था। वर्ष 1994 में बछेंद्री ने महिलाओं के साथ गंगा नदी में हरिद्वार से कोलकाता तक लगभग 2500 किलोमीटर लंबे नौका अभियान का नेतृत्व किया। हिमालय के गलियारे में भूटान, नेपाल, लेह और सियाचिन ग्लेशियर से होते हुए कराकोरम पर्वत श्रृंखला पर समाप्त होने वाला लगभग 4000 किलोमीटर लंबा अभियान भी इनके द्वारा इस दुर्गम क्षेत्र में प्रथम महिला अभियान था। नमस्कार, आरआर से प्रस्तुत सिटी मैत्रिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। सहेलियों, सोने से पहले जरूर फॉलो करें ये ब्यूटी टिप्स, हमेशा ग्लो करेगी स्किन। पानी से चेहरे को धोना ना भूलें। स्किन की उचित देखभाल के लिए या यूँ कहें उनके सही आराम के लिए हमें कुछ चीज़ों को करने की काफ़ी आवश्यकता होती है, जिससे आपकी स्किन सुंदर, मुलायम और चमकदार बन सकती है। त्वचा की देखभाल के लिए रात को सोने से पहले कुछ बातों को अमल करना ज़रूरी होता है और उसमें सबसे पहले आता है साफ पानी से चेहरे को धोना। रात को सोने से पहले चेहरे को साफ पानी से धोना चाहिए। स्किन की अशुद्धियों को दूर करने के लिए पानी काफ़ी आवश्यक होता है। इसके लिए आप हमेशा रात को सोने से पहले ठंडे और साफ पानी से अपनी स्किन को साफ करके ही बिस्तर पर सोने के लिए जाएं। हर्बल फेस मास्क का करें इस्तेमाल। रात को सोने से पहले चेहरे पर लगाए जाने वाला हर्बल फेस मास्क स्किन को स्वस्थ और पोषक रखने का सबसे शानदार तरीका है। इसका इस्तेमाल करने से स्किन में खोए हुए पोषक तत्वों के अलावा नमी की भरपाई हो जाती है, जो आपकी स्किन के लिए हर प्रकार से उपयुक्त है। गर्मियों के दिनों में आप मुल्तानी, खीरे या चंदन का पाउडर लगा सकती हैं। आँखों की करें खास देखभाल। रात को सोने से पहले आँखों के ऊपर क्रीम और आँखों में ड्रॉप डालना ना भूलें। आँखों की सतह का हिस्सा काफ़ी सबसे संवेदनशील है, इसलिए इसकी अतिरिक्त देखभाल करने की ज़रूरत ज़्यादा होती है। आँखों के आसपास की त्वचा पर हो रहे काले दागों को दूर करने के साथ ही झुर्रियों को दूर करने के लिए आँखों की क्रीम का इस्तेमाल करना काफ़ी ज़रूरी होता है। इसलिए रात को सोने से पहले आँखों के नीचे क्रीम को लगाना ना भूलें और साथ ही आप आँखों में ड्रॉप डालना भी ना भूलें। इससे आपके पूरे दिन की थकान मिट जाएगी। स्किन को मॉइस्चराइज करना ना भूलें। शुष्क त्वचा में नमी वापस लाने के लिए आप न सिर्फ फेस पर बल्कि पूरे शरीर पर क्रीम, लोशन या नारियल तेल का प्रयोग कर स्किन पर नमी ला सकती हैं। इसे लगाकर सोने से आपकी त्वचा में नमी बनी रहेगी और समय से पहले हो रही झुर्रियाँ भी ठीक हो जाएंगी। बालों की करें मालिश। स्किन के साथ साथ आप रात को सोने से पहले बालों की भी मसाज कर सकती हैं। ऐसा करने से आपकी पूरे दिन की थकान मिट जाएगी और आप गहरी नींद सो पाएंगी। गहरी नींद सोने के कारण आपकी स्किन ग्लो करेंगी। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। ज्या काही पार्टिसिपेटर त्यांनी आपल्या डिशेस सजवलेल्या आहेत तोपर्यंत आपण काय करायचं तर तोपर्यंत पुढली जी काय कोड आहे पुढलं जे कोड आहे पहिली आहे ती माझ्याजवळ आहे देखने पर सफेद बताओ क्या बरोबर ठीक
व्हेरी गुड. सगळे गिफ्ट गिफ्ट जाते का? खरीदने पर काला, जलने पर लाल. घेऊन जा तुझं गिफ्ट घेऊन जा. पण आता तुम्ही तयार राहा. सुरुवात करू. आपले जजेस सुद्धा आलेले आहेत. दोनों एक रंग, एक पिक्चर जो आहे तो दूसरा काम ना आहे. व्हेरी गुड. चला, खूप सुंदर उत्तर आहे या पहिलीचं. बिना धुने की बारात किसकी गई थी? नहीं, सॉरी. काय नाही. हा, टाळ्या वाजवा, टाळ्या. जज आहेत आपल्या कार्यक्रमाचे मिस्टर दीपकजी वोरा आणि स्थानाकडून हवं. नंतर राजेश्री देशमुख मॅम, त्यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा स्थानाकडून हवं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत पहिले आपण घेऊया. कल्पना देशमुख. अच्छा, एकदम सुंदर प्रोग्राम यहाँ पर ऑर्गेनाइज किया है इन्होंने. और हमें जजमेंट का वो क्या बोलते हैं कारभार हमारे सर पे रखा है, उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद. और सबको ऑल दी बेस्ट. शायद पार्टिसिपेंट भी यहीं बैठे हैं. आप सबको ऑल दी बेस्ट. और नक्की मुझे पता है कि सभी ने बहुत ही अच्छी तरह से डिलीशियस डिशेस बनाई होंगी और साथ में डेकोरेशन भी अच्छा करा होगा. और हमारे लिए बहुत टफ रहेगा टाइम किसे फर्स्ट सेकंड थर्ड. एनीवे, थैंक यू एंड ऑल दी बेस्ट टू ऑल ऑफ यू. थैंक यू. नहीं, अच्छा बनाया होगा और थैंक यू, मुझे इतना बड़ा ऑनर किया. सर्वप्रथम सिटी चॅनलचे धन्यवाद करेल की मला इथे जज म्हणून तुम्ही बोलावलं. सो कल्पनाताई देशमुख यांचं. आणि सिटी मैत्रीण हे खूप वर्षापासून होतं चालू. मी त्याची सदस्य पण होती बरेच वर्ष. मधला काहीतरी त्यांनी आराम घेतला. आता परत ते नवे जोमाने सुरू झालेले आहेत. तर त्यांना खूप छान प्रतिसाद. आजचा हा पहिला कार्यक्रम आहे पण खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. खूप छान छान डिशेस आहेत तिथे. छान डेकोरेशन पण केलं आहे तुम्ही सगळ्यांनी. तुमचं सगळ्यांचं तुम्हाला बेस्ट विशेस देते मी आणि कौतुक करते की खूप छान तुम्ही सपोर्ट करताय आहे.
अशाच प्रत्येक कार्यक्रमाला तुमची उपस्थिती असू द्या आणि प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत जा. आणि सिटी मैत्रीण ही नव्याने तुमच्या समोर आलेली आहे. नव्याने तरी त्याला मूळ आकार रूप देण्याचं काम आणि सहकार्याचं काम कल्पनाने वेळोवेळी केलेलं आहे. सिटी मैत्रीण आणि RRCला जे काही सहकार्य देता येत होतं ते सगळ्या स्टाफने पण दिलेलं आहे आणि खूप सुंदर असे प्रोग्राम आपण ऑर्गनाईज केले होते. तसेच प्रोग्राम आता याही नंतर आपले सुरू राहणार आहेत. मेन म्हणजे तुमच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि त्यासाठी RRCचे डिजिटल बॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सेवा आमची, करमणूक तुमची या आपल्या ब्रीद वाक्याला जागत आजही सिटी चॅनल आपल्या सेवेत त्याच जोमाने आहे. फक्त आता तुम्हाला तुमचे प्रोग्राम दिसण्यासाठी तुम्हाला ते बॉक्स लावणं आवश्यक आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला यांच्या हॉटेलमध्ये जी स्पेस आपल्याला मिळवून दिलेली आहे, कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे. तेव्हा पुन्हा त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि त्यांना मैत्रिणींच्या वतीने वेळात वेळ काढून आपल्या मैत्रिणींच्या कडून स्वागत आणि आभार मानते. आणि तुमचंही सहकार्य पुढे असंच मिळत राहील. आपल्याला स्पॉन्सरशिप पण मिळत राहतात. तुमची सुद्धा इच्छा असेल तेव्हा तुम्ही आपण या कार्यक्रमांमध्ये इन्व्हॉल्व होऊन याला स्पॉन्सरशिप करू शकता. माझं नाव रश्मी उल्हास आहे. मी सिटी मैत्रीणमध्ये आज जॉईन केले. मला हे खूप चांगले वाटले आणि मी याच्यात सगळ्या कार्यक्रममध्ये इन्व्हॉल्व राहणार नेहमी. आज काय आज मी हे स्वीट कॉर्नचे वडे बनवलेले आहेत. इसमें मैंने कॉम्पिटिशन ली है मकई के दाने की. उसमें मैंने बैलगाड़ी बनाई है मकई के दाने की, कटलेट बनाई हूँ, चटनी बनाई हूँ. थैंक यू. माझं नाव चंद्रप्रभा देशमुख. मी मक्याच्या पॅटीस ठेवलेल्या आहेत आणि मोड आलेल्या मुगाचा शिरा ठेवलेला आहे आणि कॉर्न चाट ठेवलेली आहे. मला हा सिटी मैत्रीणचा कार्यक्रम खूप छान वाटला आणि असेच उपक्रम यांनी करत राहावे म्हणजे आम्ही पार्टिसिपेट करू शकू आणि आमच्या गुणांना वाव मिळत राहील.
रेसिपी रखी थी क्रिस्पी भुट्टे की। जो रेसिपी थी वो क्रिस्पी भुट्टे थे और बहुत ज़्यादा टेस्टी है। टेस्टी के अलावा आप इसको वेट लॉस करने के लिए भी खा सकते हैं। थैंक यू। आपको ये सिटी मैगजीन कैसा लगा आज का जो शो हुआ अपना? आज का शो बहुत अच्छा लगा और मैं बहुत ज़्यादा खुश हूँ। ये चाहती हूँ कि ऐसे शो होते रहे और हम लोगों को ऐसा मौका मिलते रहे। थैंक यू। ये इंटरनेट सेवा तो मेरा पूरा बिजनेस बंद करा के ही छोड़ेगी। कौन से ज़माने में जी रहे हो आप? क्या आपको सिटी ब्रॉडबैंड सेवा पता नहीं है? सिटी ब्रॉडबैंड सेवा? हाँ। हेलो सिटी ब्रॉडबैंड। स्पर्धेमध्ये तर त्यांचं जे जजिंग केलं आहे सगळ्यांनी मिळून त्याचे आता निकाल आपण आता लवकरच ऐकणार आहोत। सगळ्यांनी खूप छान करून आणलेले आहेत डिशेस। आम्हाला खरंच अटीतटीचं गेलं की काय द्यावं काय नाही, पण काही काही गृहिणींना 2 आणले आहेत पदार्थ करून, म्हणजे अंकुरितचे पण आणलेले आहेत स्प्राउटचे आणि कॉर्नचं पण आणले आहे। त्यातलं दोन्ही नाही तुमचे धरू शकत आम्ही गृहित। नंबर अनाऊन्स करते आणि त्यातले जे न्यूट्रिशन व्हॅल्यू त्या डिंपल मॅडम आपल्याला सांगतील की बेस्ट काय आहे, कशामुळे तो नंबर आला आहे। कॉर्नमध्ये 3rd प्राइज मिळाला आहे 14 नंबरला, जे कॉर्न खजूर लड्डू। जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। शक्कर को अवॉइड कर रहे हैं, आजकल सब लोग हेल्दी पसंद करते हैं, तो उसके हिसाब से ये बहुत हेल्दी है। अगर हम हेल्दी फूड खा रहे हैं और डाइट को फॉलो कर रहे हैं तो ये बहुत अच्छा है, इसीलिए हमने इसको 3rd प्राइज दिया। त्याचे कुपन सुद्धा आपण त्यांना देतो आहे गिफ्टमध्ये। एकदा जोरदार टाळ्या पाहिजे। सोबतच अल्बेला हॉटेलचं जे फूड कुपन आहे ते सुद्धा आपण त्यांना गिफ्टमध्ये देतो आहे। टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी। त्यामध्ये 2nd प्राइज आहे 12 नंबर ढोकळा द्यावा आणि सोबतच अल्बेला हॉटेलचं फूड कुपन एकदा जोरदार टाळ्यांमध्ये पाहिजे। टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज। डिश किंवा बाउल पाणी यांनी इथे आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि सोबतच ओके। कहते हैं पढ़ लिख कर आखिर क्या करोगी, तुमको तो किसी का घर बसाना है। कहते हैं तुम हो अमानत दूसरे की, मुझसे कहो अपनी भी जिद है, तोड़े हम सारे ये बिगड़े छूने आसमां, ये जहां हम जीत ले बदले दास्तां, हर धड़कन बोले छूले आसमां, ये जहां हम जीत ले बदले दास्तां, हर धड़कन
काफ़ी डिलीशियस डिशेस और प्रेजेंटेशन के साथ में सब लोगों ने यहाँ पर पार्टिसिपेट किया था और हम लोगों को काफ़ी डिफ़िकल्टी की क्योंकि कुछ आइटम तो बहुत ही इनोवेटिव थी, जैसे कि कॉर्न का केक, पहली बार मैं नाम सुन रहा हूँ। और फिर खीर थी, कॉर्न की खीर थी और स्प्राउट का भी ढोकला बनाया था। तो ऐसी इनोवेटिव आइटम अगर खाने मिलती है रेगुलर इसमें भी तो डेफिनेटली न्यूट्रिशियस वैल्यू ज़्यादा होने से जो प्रॉब्लम है ऑयल खाने से जो बैड इफ़ेक्ट आते हैं हेल्थ में, तो उससे हम बचे रहेंगे। और मैं बहुत बहुत बधाई देता हूँ सिटी चैनल को, इतना सुंदर प्रोग्राम इन्होंने ऑर्गेनाइज़ किया। इनडायरेक्टली ये हेल्थ अवेयरनेस प्रोग्राम भी बोलो तो चलेगा। थैंक यू। सिटी मैत्रीणचे कार्यक्रम नेहमीच खूप छान होत राहतात. आता सिटी मैत्रीण नव्या जोमाने नव्या रंगामध्ये आपल्यासमोर सादर होत आहे. आजचा त्यांचा स्वाद ब्रह्म हा पहिला कार्यक्रम पण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होता. याच्यामध्ये भरपूर स्वादिष्ट रेसिपीज सगळ्यांनी आणल्या होत्या बनवून आणि खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज होत्या. महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला या कॉम्पिटिशनला. त्याबद्दल मी सगळ्याच सिटी मैत्रीणचं कौतुक करते की त्यांनी पहिलाच कार्यक्रम इतका छान तऱ्हेने आयोजित केला. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचं कौतुक करते मी. आणि सिटी चॅनलचा हा उपक्रम असाच चांगला चालत राहो. RRC चॅनल सतत पुढे राहो, अकोल्यात नंबर 1 राहो हीच सदिच्छा. बऱ्याचशा दीर्घ अशा कालावधीच्या ब्रेकनंतर सिटी मैत्रीण पुन्हा आपल्या सेवेमध्ये सादर झालेली आहे आणि महिलांना हे असं आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळणारं असं एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म व्यासपीठ आपल्याला मिळालेलं आहे. तेव्हा तुम्ही निश्चितच या संधीचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा आम्ही सेवा आमची करमणूक तुमची या आमच्या ब्रीद वाक्याला अनुसरून आपल्याकरता हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या संधीचं आपण सोनं करावं अशा सर्वांना शुभेच्छा देते. आणि पुन्हा नव्या जोमाने जो सिटी मैत्रीणचे हे जे प्रोग्राम होणार आहेत, वर्षभर चालणार आहेत, त्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. मैत्रिणींनो, संपूर्ण परिवाराची आज सिटी मैत्रीण खास. संपूर्ण परिवाराची आज सिटी मैत्रीण खास. संपूर्ण परिवाराची आज सिटी मैत्रीण खास. बछेंद्र के लिए पर्वतरोहण का पहला मौका 12 साल की उम्र में आया जब उन्होंने अपने स्कूल की सहपाठियों के साथ 400 मीटर की चढ़ाई की। यह चढ़ाई इन्होंने किसी योजनाबद्ध तरीके से नहीं की थी। दरअसल वे स्कूल पिकनिक पर गई हुई थी और उसी दौरान पहाड़ पर चढ़ती गई और शिखर तक पहुंचते पहुंचते शाम हो गई। लौटने का ख्याल आया तो पता चला कि उतरना संभव नहीं है। जाहिर है रात भर ठहरने के लिए उनके पास पूरा इंतजाम नहीं था। बगैर भोजन और टेंट के उन्होंने खुले आसमान के नीचे रात गुजार दी। सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे। हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चैनल ऑफिस में भेट द्या. वर्ष 1984 में भारत का चौथा एवरेस्ट अभियान शुरू हुआ। दुनिया में अब तक सिर्फ 4 महिलाएं ही एवरेस्ट की चढ़ाई में कामयाब हो पाई थी। इस अभियान में जो टीम बनाई गई उसमें बछेंद्री के साथ 7 महिलाओं और 11 पुरुषों को भी शामिल किया गया था। इस टीम ने 23 मई 1984 के दिन 1:07 पर 29,028 फुट की ऊंचाई पर स्थित एवरेस्ट पर भारत का झंडा लहराया। ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रीण के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है।
अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ। नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये शिकलेलो होतो आय विश, आय वॉन्ट. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो तुमच्या ज्या इच्छा आहे त्या कशा व्यक्त करायच्या. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो आय एम इन द हॅबिट ऑफ. मला कशाची सवय, तुला कशाची सवय, त्यांना कशाची सवय. इन द हॅबिट ऑफ ही कन्स्ट्रक्शन आपण शिकलेलो होतो. आज आपण शिकणार आहोत लेट्स मेक अ रिक्वेस्ट, नो मोर ऑर्डर्स. येस, जर तुम्हाला तुमचं काम करून घ्यायचं असेल तर रिक्वेस्ट करायला शिका. नो मोर ऑर्डर्स. ऑर्डर नका देऊ. तेच जर तुम्हाला एखादं काम हवं असेल की ते झालं पाहिजे आहे किंवा कोणी तुमचं काम करायला हवं आहे, तर तुम्ही जर त्यांना रिक्वेस्ट केली तर ते नक्की करतील. पण तेच जर तुम्ही त्यांना ऑर्डर दिली तर कदाचित ते करणार नाहीत. बिकॉज ऑर्डर समवट फील्स लाईक ॲरोगन्सी. येस, रूडनेस. ऑर्डर जेव्हा तुम्ही तेव्हा लोकांना देता तेव्हा ते थोडंसं ॲरोगंट वाटतं किंवा रूड वाटतं. तर तुम्ही मोठे आहात, लहान आहात, तुम्ही कोणत्याही पदावर आहात, डझंट मॅटर. तुम्हाला जे काही काम तुमचं करवून घ्यायचं आहे ते ऑर्डर देण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर ते काम नक्की करतील. ट्राय करून बघा. माझा अनुभव आहे की नो मोर ऑर्डर्स, लेट्स मेक अ रिक्वेस्ट. ओके, तर ऑर्डर देण्याच्या ऐवजी जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर तुमचं काम पण होईल आणि तुमचं इम्प्रेशन पण खूप छान राहील. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट इंग्लिश इज व्हेरी पोलाईट लँग्वेज. इंग्लिश ही खूप छान पोलाईट आणि सॉफ्ट स्पीकिंग एकदम छान लँग्वेज आहे. तर इंग्लिशमधले जे रिक्वेस्ट करण्याचे प्रकार आहेत ते पण खूप छान आहेत आणि ते जर तुम्ही ट्राय केले तर तुमचं काम नक्की होणार, 100% होणार. तर चला शिकूया आज कशा रिक्वेस्ट करायच्या लोकांना की त्यांनी तुमचं काम केलं पाहिजे किंवा तुमचं जे बोलण्याचं संभाषण कौशल्य आहे ते जास्त अजून चांगलं दिसलं पाहिजे लोकांना, इंग्लिशमधलं संभाषण कौशल्य. ओके, तर लेट्स मेक अ रिक्वेस्ट. सगळ्यात पहिला आणि बेसिक टाईप आहे मे आय. मे आय म्हणजे मी हे करू का. ओके, मे आय कम इन मॅम. हे तर सगळ्यात पहिलं वाक्य आहे जे मुलांना आपण शिकवतो जेव्हा ते स्कूलमध्ये जातात. आता याचा बरेच जण अपभ्रंश करतात की माय कम इन मॅडम. दॅट इज नॉट माय, दॅट इज मे आय. ओके, तर तुम्ही जर माय कम इन म्हणत असाल तर कृपया काइंडली नोट की मे आय आहे ते, दॅट इज नॉट माय. ओके, तर मे आय कम इन मॅम, मी आत येऊ शकते का. मे आय गो, मी जाऊ शकते का. मे आय लिव्ह, लिव्ह म्हणजे ती जागा सोडून जाणे किंवा त्या व्यक्तीला तिथून जाणे असं. ओके, सो मे आय लिव्ह, मी जाऊ शकतो का. देन मे आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू शकते का. मे आय कुक द फूड टुडे, आज मी जेवण बनवू का. मे आय हेल्प यू, मी तुम्हाला हेल्प करू का, मदत करू का. मे आय क्लीन द हाऊस, मी घर साफ करू का. मे आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन यूज करू का. मे आय यूज युअर लॅपटॉप, मी तुमचं लॅपटॉप यूज करू का. मे आय टॉक टू यू लॅटर, मी थोड्या वेळाने तुझ्याशी बोलू का. ओके, मे आय गिव्ह यू अ मेसेज, मी तुम्हाला एक निरोप देऊ का. मे आय गो टू द मार्केट, मी मार्केटमध्ये जाऊ का. ओके, सो मे आय गेट अ ग्लास ऑफ वॉटर, मला एक ग्लास पाणी मिळेल का. ओके, मे आय नो वेअर इज द ॲड्रेस, मला हा ॲड्रेस माहीत होईल का कुठे आहे. मे आय नो द प्रिन्सिपल्स केबिन, प्रिन्सिपलची केबिन कुठे आहे, मला समजू शकेल का किंवा मला सांगू शकाल का. ओके, मे आय नो युअर नेम प्लीज, मला तुमचं नाव माहीत होईल का. मे आय नो युअर नंबर प्लीज, मला तुमचा नंबर माहीत होईल का, तुम्ही सांगाल का. येस, सो दीज आर वेरियस टाईप्स ऑफ सेंटेन्सेस युजिंग मे आय. मग याच्यामध्ये काय करतो आहे आपण, लोकांना रिक्वेस्ट करतो आहे. ओके,
तर हे जे आहे मे आय नो युअर नेम प्लीज, हे पण जेव्हा आपण अपरिचित व्यक्तीला भेटतो तर हे खूप कॉमन सेंटेन्स आहे, मे आय नो युअर नेम प्लीज. ओके, मे आय कॅच युअर नेम प्लीज हे पण तेच सेंटेन्स आहे, तोच अर्थ आहे, फक्त थोडं ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आहे. मे आय कॅच युअर नेम प्लीज म्हणजे मला तुमचं नाव तुम्ही सांगू शकाल का, याचा अर्थ पण तोच होतो, थोडंसं ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आहे. तर हे होतं मे आयचं. आता दुसऱ्या टाईपची रिक्वेस्ट जी आहे ती आहे वुड यू. वुड यू प्लीज. वुड यू प्लीज म्हणजे तुम्ही कराल का. वुड यू प्लीज मूव्ह असाइड, तुम्ही थोडे बाजूला सरकाल का. वुड यू प्लीज टेल मी द ॲड्रेस, तुम्ही मला हा ॲड्रेस सांगाल का. आता दुसऱ्यांना म्हणतोय हा आपण रिक्वेस्ट, आतापर्यंत मे आय होती, आपल्या स्वतःसाठी होती रिक्वेस्ट, आत्ता जी आपण शिकतो आहे ते दुसऱ्यांसाठी आपण बोलतो आहे. वुड यू प्लीज मूव्ह असाइड, तुम्ही थोडे बाजूला व्हाल का. वुड यू प्लीज हेल्प मी, तुम्ही मला मदत कराल का. वुड यू प्लीज कॉल द डॉक्टर, तुम्ही डॉक्टरांना बोलवाल का. वुड यू प्लीज रीड धिस फॉर मी, तुम्ही हे मला वाचून दाखवाल का. वुड यू प्लीज गिव मी माय फोन, तुम्ही मला माझा फोन द्याल का. वुड यू प्लीज पास द प्लेट, तुम्ही ही प्लेट पास कराल का. वुड यू प्लीज पास द बॉल, तुम्ही हा बॉल तिकडे पास कराल का. वुड यू प्लीज राईट धिस, तुम्ही हे लिहून घ्याल का. हे मी तुम्हाला म्हणते की मी जे जे सांगते तुम्ही लिहून घ्याल का. वुड यू प्लीज वॉच द मूवी, तुम्ही मूवी पाहाल का. येस, सो वुड यू प्लीज, तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे लोकांकडून, तर वुड यू प्लीज हे करा आणि त्याच्या पुढे तुमची रिक्वेस्ट लिहा. सो देर आर इनफायनाईट सेंटेन्सेस यू कॅन मेक युजिंग द कन्स्ट्रक्शन वुड यू प्लीज. तुम्ही असंख्य वाक्य लिहू शकता वुड यू प्लीज या कन्स्ट्रक्शनने. वुड यू प्लीज लिहायचं आहे आणि पुढे तुमची रिक्वेस्ट लिहायची, जे काही तुमची डिमांड आहे ते लिहायचं आहे. ओके, वुड यू प्लीज बाय धिस फॉर मी, तुम्ही हे विकत आणून देऊ शकता का. वुड यू प्लीज गो टू द डॉक्टर, तुम्ही डॉक्टरांकडे जाल का. वुड यू प्लीज बाय द मेडिसिन्स, तुम्ही औषधं विकत आणून द्याल का. सो वुड यू प्लीज कट दिस व्हेजिटेबल्स, तू हे भाजी मला चिरून देशील का. वुड यू प्लीज रोल द चपातीज, तू पोळ्या बनवशील का. येस. वुड यू प्लीज लुक आफ्टर माय पेट, तुम्ही माझ्या पेट म्हणजे तुमचा जो पाळलेला प्राणी आहे त्याला पेट म्हणतात, PET पेट. सो वुड यू प्लीज लुक आफ्टर माय पेट, तुम्ही माझ्या कुत्र्याकडे किंवा मांजरीकडे लक्ष द्याल का. लुक आफ्टर म्हणजे लक्ष देणे. ओके. वुड यू प्लीज लुक आफ्टर माय बेबी, तुम्ही माझ्या बाळाकडे लक्ष द्याल का. सो हे झालं वुड यू प्लीज. आता कुड यू प्लीज म्हणजे तू हे करू शकशील का. कुड यू प्लीज राईट अ लेटर, तू एक लेटर लिहू शकशील का. कुड यू प्लीज गो फॉर द इंटरव्ह्यू, तू इंटरव्ह्यूला जाऊ शकशील का. कुड यू प्लीज ट्रॅव्हल अलोन, तुम्ही एकटे ट्रॅव्हल करू शकाल का. कुड यू प्लीज मूव्ह असाइड, तुम्ही थोडे बाजूला व्हाल का. आता वुड यू प्लीज आणि कुड यू प्लीज हे इंटरचेंजेबली तुम्ही यूज करू शकता, दोघांचा पण अर्थ एकच आहे, फक्त रिक्वेस्ट करण्याचा म्हणजे जे वर्ड्स आपण यूज केले ते थोडेसे डिफरंट यूज केलेले आहे, पण दोघांचा अर्थ हा रिक्वेस्ट करण्यासाठीच यूज होतो. आणि वन अँड द सेम थिंग, तुम्ही वुड यू पण वापरू शकतात, कुड यू पण वापरू शकतात, बट बेसिकली पर्सनली आय लाईक वुड यू प्लीज अ लॉट. मला वुड यू प्लीज जास्त आवडतं कुड यू प्लीजपेक्षा, ते मला जास्त पोलाईट वाटतं. तर मित्रांनो, आपल्याला आज जे जे काही काम दुसऱ्यांना सांगायचं आहे तर ते कृपया आजपासून आपण रिक्वेस्ट करूनच सांगणार आहे, नो मोर ऑर्डर्स. ओके. सो आपल्याला असे खूप सारे सेंटेन्सेस लिहायचे आहेत, वुड यू प्लीज, कुड यू प्लीज आणि मे आयचे. ओके. सो जेव्हा जेव्हा तुम्ही लिहाल, तुम्ही बोलाल, तुम्ही वाचाल, तेव्हा तुमचे मुलं पण शिकणारे आणि तुमच्या घरचे आजूबाजूचे, तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे कलीग, तुमचे फ्रेंड्स हे पण तुम्हाला ऐकून ऐकून शिकणार आहेत. तर तुम्हाला जर तुमची लँग्वेज एन्हान्स करायची असेल तर तुम्हाला द्यायचे आहे रोज 15 मिनटं RRC डिजिटल चॅनलला. तुम्हाला द्यायचे 15 मिनटं स्वतःसाठी,
कारण तुमची पर्सनॅलिटी याने खूप इम्प्रूव्ह होणार आहे. देर विल बी द चेरी ऑन द केक इफ यू कॅन स्पीक इन फ्लुएंट इंग्लिश. म्हणजे तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे छान पर्सनॅलिटी आहे, तुमचे बाकीचे क्वालिफिकेशन्स खूप चांगले आहे, पण जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर थोडासा कुठेतरी कमतरता राहील आणि मे बी तुमच्या खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज, संधीच तुम्ही मिस कराल जस्ट बिकॉज ऑफ इंग्लिश. तर तुम्हाला आय सेड देर विल बी चेरी ऑन द केक इफ युअर इंग्लिश इज फ्लुएंट. म्हणजे सोने पे सुहागा म्हणतात ना, दॅट इज कॉल्ड चेरी ऑन द केक इन इंग्लिश. हिंदीमध्ये जे आपण म्हणतो सोने पे सुहागा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात चेरी ऑन द केक. तर ऑलरेडी आपली पर्सनॅलिटी खूप छान आहे, सगळे शिकलेले आहात आणि त्याच्यावर जर आपण आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह केलं आणि इंग्लिशमध्ये छान कॉन्व्हर्सेशन करायला लागलो तर निश्चित देर विल बी चेरी ऑन द केक. ओके, सोने पे सुहागा होगा अगर आप इंग्लिश अच्छा बोल पाओगे, इंग्लिश में अच्छा कम्युनिकेट कर पाओगे तो. ओके, सो थैंक यू ऑल द व्यूअर्स. कीप वॉचिंग इंग्लिश स्पीकिंग सेशन्स अँड कीप गिविंग कमेंट्स. तुम्ही आमचा कार्यक्रम असाच पाहत राहा. रोज तुमच्या कमेंट्स, तुमचे सुझाव आम्हाला देत राहा. त्यामुळे आम्हाला आमचा कार्यक्रम अजून चांगला करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या भागात. पाल ने अपने जीवन के सफ़र पर एक किताब भी लिख रखी है और अपनी किताब एवरेस्ट माई जर्नी टू द टॉप के ज़रिए इन्होंने लोगों को बताया है कि किस तरह से एक किसान परिवार में जन्म लेने के बाद भी इन्होंने अपने सपनों के साथ समझौता नहीं किया था. इसके अलावा इन्होंने अपने एवरेस्ट के सफ़र का जिक्र भी इस किताब में किया है और बताया है कि एवरेस्ट की चोटी पर पहुंचने के लिए इन्हें किन किन कठिनाइयों का सामना करना पड़ा था. पाल ने अपने जीवन में कई ऊंचाइयों को छुआ है और उनके कार्य से हम लोगों को भी प्रेरणा मिलती है. हम उम्मीद करते हैं कि पाल अपने इन महान कार्यों को जारी रखेगी और हमारे देश की उन लड़कियों की मदद करेगी जो पर्वतरोही बनने का सपना देखती हैं, ताकि हमारे देश को उनकी तरह और महान पर्वतरोही मिल सके. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी. अब सीखेंगे योग श्रद्धा मोकाशी मैडम के साथ. हरिओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत. आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम शिकणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम सर्व वयोगटाकरता चालणारा अभ्यास आहे. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनाही चालतो, बीपीचा त्रास आहे त्यांनाही चालतो, गर्भवती महिलांनी पण करायला पाहिजे. आणि लहान मुलांपासून जर का हा प्राणायाम लहान मुलांना सुद्धा शिकवला तर लहान वयापासून जर का लहान मुलांना आपण हा प्राणायाम शिकवला तर त्यांना सुद्धा शारीरिक मानसिक संतुलन हे प्राप्त होऊ शकतं. डाव्या नासिकेने श्वास घेणे, उजव्या नासिकेने सोडणे, उजवीने घेऊन डावीने सोडणे असा हा प्राणायाम आहे. म्हणजे जेव्हा आपण डावीने श्वास घेतो, डावी नाडी ही चंद्र नाडी आहे, उजवी नाडी ही सूर्य नाडी आहे. डावीने जेव्हा श्वास घ्यायला सुरुवात करतो, उजवीने सोडतो, उजवीने घेऊन डावीने सोडतो, असं एक आवर्तन आहे. असे आपल्याला काही आवर्तन करायचे आहेत. शरीरामध्ये शीतलता शरीराला मिळावी याच्याकरता हा प्राणायाम केला जातो. डावीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेऊन डावीने सोडणे असा एक आवर्तन, ज्याला एक चक्र म्हणूया आपण. याच्यामध्ये आपण मोजमाप सुद्धा जोडू शकतो. डावीने घेताना 5 सेकंद घ्या, उजवीने सोडताना 5 सेकंद सोडा, घेताना 5 सेकंद घ्या आणि डावीने 5 सेकंद सोडा. या मोजमाप जे आहे हे आपण आपल्या क्षमतेनुसार वाढवू शकतो. 5 मध्ये घेणे किंवा 7 मध्ये घेणे, 10 मध्ये घेणे, जितकी आपली क्षमता असेल त्याप्रमाणे आपण त्याचं मोजमाप वाढवायचं आहे, त्याची कपॅसिटी वाढवायची आहे. तर याच्याकरता आपल्याला नासिकाग्र मुद्रा वापरायची असते. नासिकाग्र मुद्रा म्हणजे पहिले 2 बोटं ही कपाळावर ठेवायची आणि अनामिका आणि अंगठा जो आहे याने डावी उजवी नासिका बंद करणे उघडणे ह्याचं काम करायचं असतं. काही लोक हे 2 बोट असे फोल्ड पण करून ठेवतात, असा पण अभ्यास करू शकतो. ज्याला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे आपण ती मुद्रा धरायची. नासिकाग्र मुद्रा किंवा नासाग्र मुद्रा ज्याला म्हणतात. तर ही मुद्रा अशा प्रकारे आणि 2 जी बोटं आहेत ती कपाळाच्या वर ठेवायची आहेत
आणि डावी उजवीनी श्वास घेणे सोडणे आणि बंद करणे नासिका याकरता याचा उपयोग करायचा आहे. सगळ्यात आधी आपण डावीनी घेणार आहोत. मानपाठ सरळ ठेवायची आहे. डावीनी घेणे, नाकानी श्वास घ्यायचा, नाकानी सोडायचा आहे. हे पहा, डावीनी घेणे, उजवीनी सोडणे. उजवीनी घेणे, डावीनी सोडणे. डावीनी घेणे, उजवीनी सोडणे. उजवीनी घेणे, डावीनी सोडणे. अशा पद्धतीने आपण थोडी प्रॅक्टिस करूया. आता तुम्ही तुमचं काउंटिंग तुमच्या मनात करत राहा आणि आपण सोबत हा प्राणायाम करू. मानपाठ सरळ ठेवा, नासिकाग्र मुद्रा लावा आणि सुरू करा. डावीनी घेणे, उजवीनी सोडणे, उजवीनी घेणे, डावीनी सोडणे. रिलॅक्स. सामान्य श्वसन. अनुलोम विलोम प्राणायाम करताना नेहमी डावीनी सुरुवात करायची आहे आणि शेवट सुद्धा डावीनीच करायचा आहे. चक्र असंच झालं पाहिजे. डावीनी घेऊन उजवीनी सोडणे, उजवीनी घेऊन डावीनी सोडणे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अनुलोम विलोम प्राणायाम रोज 5-7 मिनटं किंवा 10 मिनटं केलाच पाहिजे. याने शरीर मन संतुलित राहतं, शरीराला शीतलता मिळते. अशा प्रकारे अनुलोम विलोम प्राणायाम रोज करायला पाहिजे. हरिओम तत्सत. योग हमें बैठने का तरीका, प्राणायाम तथा ध्यान संयुक्त रूप से सिखाता है. नियमित रूप से अभ्यास करने वालों को असंख्य लाभ प्राप्त होते हैं, जैसे मानसिक शक्ति, शारीरिक शक्ति और शरीर की टूट फूट से रक्षा. शरीर का शुद्ध होना तो अपनी जीवन शैली में योग जरूर शामिल करें. आज के लिए इतना ही. अब वक्त हो गया है अलविदा कहने का. तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क. नमस्कार.